आपण जे घरी बेसन खातो त्याच्यापेक्षा याचा टेस्ट थोडा वेगळा वेगळा आहे. बहुतेक हे त्यानं बेसन भाजून बनवल्यासारखं थोडा फ्लेवर वेगळा येऊन राहिला याचा, पण चांगला आहे. नमस्कार मित्रांनो, खाणे का खिलाडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे अमरावतीमधील अशा ठिकाणी जिथे अस्सल गावरान चवीचा आपण अनुभव घेऊ शकतो. त्याचं नाव आहे झुणका भाकर आणि इथे वेगवेगळे आणखी डिशेस मिळतात. चला तर आपण बघूया. दादा, आपल्या इथं कोणत्या कोणत्या डिश भेटते? आलू वांग्याची भाजी भेटते, डाळ भाजी, मसाले भात, झुणका, बेसन आणि भरीत बरीच पण भेटते ना. तर आपल्या इथे स्पेशल काय असते, तसं काय नावानं ओळखलं जाते? रोडगा आणि बिट्टी. रोडगा आणि बिट्टी. अच्छा अच्छा. आणि आम्ही ऐकलं इथं झुणका भाकर पण भेटते. हो, झुणका भाकरी भेटते, पोळी भेटते आणि रोडगी भेटते आणि बिट्टी भेटते. इथे एवढ्या डिशेस भेटते मित्रांनो. तर आपण आज इथची ट्राय करणार आहोत झुणका भाकर. तर दादा, एक झुणका भाकरची प्लेट तुम्ही तयार करा. दादा. आहे का झुणका? हे झुणका आहे. अच्छा अच्छा. हे पिठलं हे पण बेसनाचं राहते? हो, दोन्ही बेसन असते. हे ताकाचं असते, हे साधं अच्छा, हे ताकाचं बेसन म्हणतात ते काय? असतं. पिठलं म्हणतो त्याला. अच्छा, पिठलं. असे दोन भाकर असतात. अशी भाकर भेटते. ही काय प्लेट असते दादा? ते 60 रुपये. 60 रुपये प्लेटमध्ये. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आपल्याला 2 भाकरी भेटल्या, पिठलं, झुणका, चटणी आहे आणि कांदा वगैरे. तर हो, हे घेऊन जातात. इथं रोडगे भेटतात, बिट्ट्या आणि भाज्या वगैरे दाखवू शकता दादा? हे पहा. डाळ भाजी आहे. ही डाळ भाजी आहे. अजून भरीत भेटते. आपलं दुकान किती दिवस असते दादा उघडं? 7 दिवस राहिले ना. तर आपण इथं ट्राय करून पाहू. तर मित्रांनो, बघू शकता, हे आले आपली आता थाली. 2 भाकरी आलाय, ठेचा आहे, पिठलं, हे आमच्याकडे ताकातलं बेसनही म्हणता येईल, आणि हा झुणका. ठीक आहे. आणि याच्यासोबत मला हे थोडी युनिक वाटलं आहे बा. यानं तेल दिलं आहे बॉटलमध्ये भरून. त्याला एक छिद्र आहे. जेवढं लागेल तेवढं तुम्ही असं ठेच्यावर इथं तेल टाकू शकता. भाकरीमध्ये काही मस्त वाटून राहिले इच्छा. भाकरी थोड्या पद्धतशीर आहे, एकदम पतलाही नाही आहे आणि एकदम जाड्याही नाही आहे, मस्त शिजलेलं आहे. थोडा गरम वाटून राहिले. तर आपण पाहू आता याचा एक टेस्ट घेऊन. पहिला बाईट घेऊन पाहू आपण आता याचा झुणक्याचा. थोडं सुकं सुकं आहे, भुर्जीसारखं झुणका. वा, झुणका थोडा वेगळा झाला. आपण जे घरी बेसन खातो त्याच्यापेक्षा याचा टेस्ट थोडा वेगळा वेगळा आहे. बहुतेक हे त्यानं बेसन भाजून बनवल्यासारखं थोडा फ्लेवर वेगळा येऊन राहिला याचा, पण पिठलं ट्राय करून पाहू. आहा, पिठलं पण बढिया ऑर्डर द्यात. पिठल्यामध्ये ताक टाकलाय, दही टाकलाय, त्याचा मस्त आमसर फ्लेवर, आणि शिरला आहे मस्त त्यात गोडनिंबाचे पत्ते हे ते. आणि याचं विशेष म्हणजे ह्या झुणक्यामध्ये आपल्याला जो लसण वगैरे हिरव्या मिरच्याचा ठेचा असते का नाही, त्याचा फ्लेवर येऊ राहिला झुणक्यामध्ये. बढिया. मीठ टाकून ठेचा ट्राय करून तू. तिखट आहे. प्राईसच्या अकॉर्डिंग पाहिजे थाली बेस्ट आहे. आता बाहेर समजा लोक नाश्ता करते, नाश्ता केल्यापेक्षा तुमच्या खिशाला परवडणारी एकदम थाली भेटते. 50-60 रुपयात कायच भेटते यात. आणि मेन म्हणजे याची टेस्ट मस्त वाटू राहिली आहे. टेस्ट एकदम बढिया आहे. एक आपण काय करू आता, एक बाईट या ठेचासोबत घेऊ. हिरव्या मिरचीचा ठेचा आणि ज्वारीची भाकर, त्याच्यासोबत घेऊ थोडासा कांदा. ठेचा पण बढिया होता. ओव्हरऑल पाहिलं तर बेस्ट डिश आहे.
थोडंसं झुणकर तेल टाकून बरं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून एक घास. वा, जेवण जेवताना असं वाटतं की आपण घरी जेवतो ना चुलीवरचं जेवण, त्याचा फ्लेवर राहत नाही. चूल मांडून जो चुलीवरचं जेवण असते त्याचा फ्लेवर वेगळा, आणि हा जो ठेसा दिला आहे ना, तो ठेसा पण बढिया वाटला. आणि तिखट खाण्यासाठी बेस्ट आहे, एकदम मस्त. आणि जे तिखट नसून खातो त्याने याला स्किप करा आणि इकडे सुरुवात करा. तर मित्रांनो, ही जी डिश आहे आता जशी विलुप्त झाल्यासारखी आहे. लोक सहसा घरी बनवत नाही, आणि बनवलं तसं खूप रेअर लोक आहे ज्याला भाकरी वगैरे जमत असेल. पण एकदम बेस्ट वाटून राहिले. आणि खरोखर जो टेस्ट आहे झुणका भाकरचा, जो टेस्ट यायला पाहिजे तो एकदम बढिया वाटू राहिला. आणि त्याच्यासोबत एक पिठल्याचं कॉम्बिनेशन म्हणजे एकदम खतरनाक आहे. असं वाटलं खरं गावात आलो आहे, गावातून जेवण करत आहे आपण, एकदम बढिया. पिठलं पिठलं पण थोडंसं मठ्ठा नसतं, मठ्ठा टी पाठवलं द्यायचं पिठलं थोडं. लोणचं पण दिलं आहे ना, आंब्याचं लोणचं आहे बोलू. बढिया डिश आहे, खायला बढिया वाटली. एक वेळा येऊन नक्की तुम्ही ट्राय करा. अमरावतीमध्ये कॅम्प रोड कोर्टाच्या समोर. जुन्या काळातली डिश आहे, म्हाताऱ्या लोक जेवत जातात. मला आवडली मित्रांनो आजची डिश. तुम्ही ट्राय करून बघा, खाऊन पहा झुणका भाकर.